वा शेवटची. बस कळत का? झाले आता 15 मिनिटं झाले. बस झाला. माझ्या पायाला गोळे आलेत. अजिबात नाही. डॉक्टरांनी काय सांगितलंय? 4 मिनिटं 90 सेकंदातून अशा जऱ्या घालायच्यात आणि हेल्दी खायचंय. लक्षात ठेव तू. प्लीज असे मागे नका लागू हंटर सारखे प्लीज. हंटर मी? बरी आहेस ना तू? उद्या आपला प्रिन्स धावायला लागला जोरात, शर्यतीत पहिला आला तर काय म्हणेल? बाबांनी शिकवलं त्याला धावायला, असं शतपावल्या घालायला. चला 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 तुरु तुरु करा. काय अमृता, झाली का परेड? चालू आहे. बरं, ही सावली कुठे गेली आहे? मी केव्हाची शोधते तिला. मला चहा हवाय. या पोरीचा काही पत्ताच नाहीये. कुठं गेली आहे ही? ती बाहेर गेलीये, घरात नाहीये. मी आणते ना चहा. हे थांब. लगेच निघाली चहा करते म्हणून. भैरवी जी, मेहंदी बघू. मेहंदी बघू ना. मेहंदी नाही लावली तुम्ही? मग बालपणीच्या मैत्रिणीच्या घरात किचन कुठे माहिती नाहीये तुम्हाला? इथून सरळ चढाव्या त्याला. तिथे साखरेचा डबा, त्याच्यावर लिहिलेलं आहे. चहाचा डबा, त्याच्यावरही लिहिलेलं आहे. दुधासाठी आम्ही काही लिहित नाही. काय आहे ना, अमृता आहे ना, तिला डॉक्टरांनी सांगितलंय किचनमध्ये पाऊलही ठेवायचं नाही. चहा तर दूरची गोष्ट आहे. मी तिला तिथे जाऊही देणार नाही. नाही, बरोबर आहे तुमचं. अमृता, तू अजिबात किचनमध्ये जायचं नाहीयेस. तुला डॉक्टरांनी सांगितलंय ना आराम करायचा म्हणून. उगाच माझ्यासाठी काहीतरी करायला जाशील आणि काही उलटं सुलटं झालं तर लोक बसलेच आहेत माझ्या नावाने बोटं मोडायला, माझ्यावर खापर फोडायला. त्यापेक्षा राहू दे, मी ठेवते चहा. हुशार आहे. तुम्ही घेणार अर्धा कप? अर्धा मलई मार्के. अरे बरं झालं सावली आलीस. माझं जरा डोकं दुखतंय. चहा हवाय मला. पटकन जरा चहा ठेव ना. हां, आणि हो, आलं घाला चहामध्ये. नाही नाही थांबा भैरवीजी, हे बघा दिवसभर बरंच काम केलं तिने, जरा आराम करू द्या. आणि तसंही तुमच्यासाठी बरीच फुकटात कामं केली आहेत तिने. आराम करू द्या जरा तिला. हो, 5 मिनिटात होईल चहा. करते मी. ये, काय करते? दमून आली आहेस ना? बस इकडे, मी आणून देतो पाणी. ए बाई, तू जा किचन मध्ये. जा तुम्ही पण किचन मध्ये. अहो, आले. अरे जोडीने कुठे गेलं? रेकॉर्डिंगला. काय सांगतो काय भैरवीजी? सावली रेकॉर्डिंगला गेलेली आमची. दमली असेल ती, पण तुमच्यासाठी चहा करणार ती. हा, नो थँक्स. हे पण सोडत नव्हती. तुला माहितीये का, आई खूप चिडल्या होत्या. अख्खं घर पालतं घातलं त्यांनी. मला सांग, तू रेकॉर्डिंगला गेली होतीस हे त्यांना माहिती होतं का? माहीत असावं बहुतेक, कारण आता जवळजवळ रोजच रेकॉर्डिंगला जाणं होतंय माझं. त्यात नवीन काही नाहीये. नवीन काही नाहीये मला माहिती आहे, पण सावली त्या तुझ्यावर चिडल्या होत्या. चिडले आहेत माझ्यावर? पण सकाळी सगळं ठीक होतं ना वहिनी? सावली, नीट आठवून बघ, कारण त्यांचा पारा ना खूप चढलेला आहे. काय झालंय त्यांना माहिती नाही, पण त्यांना बघून असं वाटत होतं की नक्की काहीतरी झालंय. सावली, मला सांग, तुझ्याकडनं काही घडलं नाहीये ना? वहिनी, मला तरी असं वाटतं की माझ्याकडून काहीच झालं नाहीये ज्याने त्यांना त्रास होईल. पण तरी तुम्ही काळजी करू नका, मी जाऊन भेटते त्यांना. पण एकटी नको जाऊस, कारण ते ऐकून घेण्याच्या मनस्थितीत असतील का नाही माहिती नाही. एक काम कर, तू जाताना सारंगला घेऊन जा, म्हणजे जरा तरी शांत होती. ठीक आहे. हे बघ, सावलीवर रागावून काही होणार नाही. तिने जे काय केलं असणार ते आपल्या घराण्याच्या हितासाठीच केलं असणार ना. हो, तिने जर का आपल्या घराच्या हिताचा विचार केला असता ना, तर जगन्नाथने आपल्या घरात येऊन एवढे तमाशे केलेच नसते. तुम्हाला त्यांनी मारलंच नसतं. आपल्या सगळ्यांचा या सगळ्यामुळे अपमान झालाच नसता. हे कळतंय का तुम्हाला? हे सगळं त्या पोरीच्या मूर्खपणामुळे झालं. त्याची शिक्षा आपल्याला भोगावी लागते.
ठीक आहे, पण जे काही झालंय ते सावलीनीच केलंय कशावरून? आता ती भैरवी काहीही सांगणार आणि आपण त्यावर विश्वास ठेवणार आहोत का? नाही ठेवायचा विश्वास. मी कुणावरही विश्वास ठेवत नाही आंधळेपणानं. मी स्वतःच्या डोळ्यांनी गोष्टी बघणार आहे, शहानिशा करणार आणि मगच विश्वास ठेवणार. ओके? तुम्ही शोधत होतात का मला? मला वहिनीने सांगितलं. हो. तुम्ही फोन केलेत का मला? सॉरी, मी रेकॉर्डिंगमध्ये होते, सायलेंटवर होता फोन. नाही नाही, ते असंख्य मिस्ड कॉल्स माझे असतील तुझ्या फोनमध्ये, पण त्याकरता फोन नकोय. एका वेगळ्या कामाकरता फोन पाहिजे. फोन दाखव आणि अनलॉक करून दे. आई, फोन तपासण्या इतपत काय झालंय? सॉरी सारंग, मला काही कुणाचा अपमान करायचा नाहीये आणि मला काही गोष्टी फक्त तुम्हाला दाखवून द्यायच्यात. मी जे काही करते ते चुकीचं करत नाहीये. प्लीज. हा नंबर तू जगन्नाथला दिलास? हा नंबर कोणाचा आहे आणि हा नंबर तू जगन्नाथला दिलास ना? कोणाचा नंबर आहे सावली? साखरे डॉक्टरांचा नंबर आहे हा. काय? पण तो सावलीला कसा मिळाला? मिळाला नाही. सॉरी, पण तिने तिच्या आगाऊपणामुळे तो मिळवला. हो ना? का मिळवलास? सांग तुझ्या नवऱ्याला, सांग बरं. कारण हिला संशय होता आम्हा तिघांवर, म्हणजे माझ्यावर, भैरवीवर आणि साखरे डॉक्टरांवर. हिला असं वाटत होतं की आम्ही तिघही मिळून काहीतरी कारस्थान रचतोय. हो ना? म्हणून हिने तो नंबर साखरे डॉक्टरांचा मिळवला. तो तिच्या सो कॉल्ड वडिलांना दिला. दिलास ना जगन्नाथला? मग त्याने काय केलं? काहीही विचार न करता तो कामाला लागला हिच्या शंकेचं निरसन करायला. बरोबर? तू जगन्नाथजींना डॉक्टरांचा नंबर दिलास? हो, पण माझा चुकीचा उद्देश नव्हता. उद्देश काहीही असो, त्याच्याशी मला काहीही घेणं देणं नाही. पण या एका नंबरमुळे काय काय घडलंय हे कळतंय ना तुला? तेवढी शहाणी आहेस तू. त्या डॉक्टरांनी जाऊन जगन्नाथला काहीतरी सांगितलं. जगन्नाथने त्याच्यावरती विश्वास ठेवला आणि अर्थाचा अनर्थ केला. त्यानंतर इथे येऊन तमाशे केले, तुझ्या सासऱ्यांवर हात उगारला आणि हे सगळं तुझ्यामुळे झालंय. तुझ्या संशयी स्वभावामुळे. हे कळतंय तुला? सॉरी बाबा, माफ करा मला. मला माहित नव्हतं की इतका मोठा अनर्थ होईल. मला फक्त सत्य जाणून घ्यायचं होतं. सापडलं सत्य? तुला सापडलं? सत्य काय आहे ते कळलं की आणखीन काहीतरी शोधून काढायचंय तुला मोठं, नाही ना? बघा, तुम्हाला काय वाटत होतं? माझी लाडकी सून कुठलीही गोष्ट विचार न केल्याशिवाय करत नाही, हा तिचा विचार, ही तिची बुद्धी. आणि तू ग, तुला पहिल्यांदा आणि शेवटचं सांगते हा मी, आपल्या घरातल्या गोष्टी या चार भिंतींच्या आतच राहायला हव्यात. त्या बाहेर जाऊन कुणाशीही डिस्कस करायच्या नाहीत, कुणाला सांगायचं नाही. तुझ्या लाडक्या वडिलांना सुद्धा काही सांगायचं नाही. आणि हे परत जर का करताना तू सापडलीस ना, तर तू आहेस आणि मी आहे. माझं झालंय बोलून, तू निघू शकतेस. सॉरी. सॉरी सारंग.